या. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बस. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये शहापूर या गावावरून आलोय. ओके. काय वैशिष्ट्य आहे तुमच्या गावाचं? सर माझं गाव एक म्हणजे पारनेर तालुक्यात एक छोटंसं गाव आहे. कोकणी नदीच्या तीरावरती वसलेलं आहे. गावाची लोकसंख्या 3124 आहे. गावच्या मध्ये शेती हे मुख्य उत्पादनाचं साधन आहे. बरं. अहमदनगरच्या नामांतराबद्दल तुमचं काय मत आहे बरं? सर मला असं वाटतंय की जर मागणी असेल किंवा लोकांची जास्त प्रमाणात मागणी असेल किंवा इच्छा असेल तर नामांतर करण्याला काही हरकत नाही. आहे का मग मागणी? सर म्हणजे मी जर बघितलं तर नगर जिल्ह्यात नाही एवढी त्या प्रमाणात मागणी नाहीये. ती मागणी आपण पॉलिटिकल म्हणू शकतो. पण फक्त नामांतरणच न करता त्या ठिकाणी विकासावर देखील आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं सर. कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर विकासाचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे किंवा अहमदनगर समोर कुठल्या समस्या आहेत? सर अहमदनगर हे एक अरेंजमेंट एरियामध्ये येतं. त्यामुळे त्या ठिकाणी सिंचनाची समस्या आपल्याला जाणवते. त्याचबरोबर जे रस्ते अहमदनगरमध्ये जे रस्ते त्या रस्त्यांचे देखील तेवढ्या प्रमाणात रस्ते डेव्हलप नाहीत आपण नगरमध्ये. त्यासोबत अहमदनगरचा जो विकास आहे त्यात आपल्याला एक असमतोल जाणवतो विकासामध्ये. ह्या इतर समस्या आहेत. त्यासोबत सर आपण जर बघितलं तर जे बाललिंग गुणोत्तर आहे अहमदनगर महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार खालून 3ऱ्या नंबरला. ती देखील एक अहमदनगरची आपण सामाजिक समस्या म्हणू शकतो. खालून 3ऱ्या नंबरला आहे. सगळ्यात शेवटी कोण आहे बरं? सर सगळ्यात शेवटी बीड. का बरं? काय असे रिझन सर बीड सगळ्यात शेवटी आहे? सर मला वाटतं की बीड मधलं जे एज्युकेशन आहे एज्युकेशन मध्ये सुद्धा बीड बॅकवर्ड आहे. त्यासोबत स्थलांतर देखील त्या ठिकाणचं हे असू शकतं सर रिझन. बरं. तुमचे प्रेफरन्सेस कसे आहेत बरं? सर माझा पहिला प्रेफरन्स डीवायएसपी आहे. त्यानंतर डेप्युटी कलेक्टर, त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर डीवायएसपी या पदाची कर्तव्य काय आहेत बरं? सर डीवायएसपीचे जे कर्तव्य आहे ते मुख्यतः लॉ अँड ऑर्डर रिलेटेड आहे. जे आपल्या उपविभागात असतात त्यात शांतता व सुव्यवस्था राखणे. त्यासोबत आपल्या उपविभागात किंवा गुन्हे घडू नये यासाठी प्रतिबंधक हे करणे. त्यासोबत जे गुन्हे घडले असतात त्या गुन्ह्यांचा तपास करणे. भारतामध्ये G20ची जी परिषद आता झाली होती त्या G20च्या परिषदेमध्ये आपण दिल्ली घोषणापत्र जे आहे ते आणलं. काय वैशिष्ट्य आहे त्याचं? सर एक्झॅक्ट म्हणजे त्याबद्दल माहिती करू सर. बरं. म्हणजे आता सध्या महिलांच्या आरक्षणासंबंधी आपण कायदा पारित केला लोकसभेत विधानसभेमध्ये. तुमचं काय मत आहे बरं? महिला आरक्षण जे आहे राजकीय दृष्ट्या त्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करेल का? सर मला वाटतं की एक म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे महिलांना आरक्षण दिलं. त्याविषयी जे चालत मागच्या 30-35 वर्षापासून त्या वर्षी तरतूद चालली होती. 127 घटनादुरुस्ती विधेयक आणलं. त्याआधी देखील त्याविषयी आपण हे केलं होतं. त्याचा नक्कीच फायदा होईल. आपल्याकडे जर आज बघितलं आपण तर आपल्या संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व फक्त 14% एकूणमध्ये. आणि ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या महिला अधिक चांगल्या प्रकारे मला वाटतं की त्या ठिकाणी संसदेत त्या मांडू शकतील. त्यामुळे ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं मला वाटतं सर. बरं. असं कुठलं राज्य आहे बरं भारतातलं की ज्यात नुकतं पहिल्यांदाच असं घडलंय की विधानसभेवर महिला निवडून आल्या? सर एक्झॅक्ट मला वाटतं नागालँड म्हणजे आठवत नाही एक्झॅक्ट मला. बरं. नागालँडच असं राज्य आहे. बरं. आता सध्या शेतीची जी उत्पादनं आहेत त्यामध्ये कांदा, टोमॅटो ही जी उत्पादनं आहेत यांच्या दरासंबंधी अनिश्चितता खूप असते. तुमच्याकडे शेती आहे का? हो सर. किती शेती आहे? सर 5 एकर. काय असतं तुमच्या शेतात? सर आमच्या शेतीत मुख्यत्वे कांदा हे पीक घेतलं जातं. त्यासोबत सोयाबीन आणि बाजरी आणि चारा पिके असतात. कांद्याची जी काही उत्पादकता आहे आणि त्याचं जे मार्केट आहे याच्यात समतोल राखण्यासाठी काय करायला पाहिजे? सर आपल्याकडे आपण जर कांद्याच्या समस्या पाहिला कांदा हे एक नाशवंत पीक आहे. कांदा जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी आपण आपल्याकडे जे साठवणुकीची सुविधा आहे तेवढ्या प्रमाणात नाही. आपण जर आज बघितलं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर दिवाळीनंतर कांद्याला मार्केट आता सध्या 50 रुपये किलो कांदा आहे. आणि ज्यावेळेस कांद्याची काढणी होती त्यावेळेस कांद्याचं मार्केट एकदम 10 किंवा 8 रुपये किलो पर्यंत कांद्याचं मार्केट घसरतं. तर आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कांद्याचं मार्केट वाढण्याचे कारण असतं की आपल्याकडे साठवणुकीची तेवढी क्षमता नाही. आपण ती साठवणुकीची क्षमता डेव्हलप केली पाहिजे. त्यासोबत सर आपलं एक आयुर्वेदिक धोरण जे राष्ट्रीय पातळीवर कांद्यासंबंधी त्यात म्हणजे धडसोड पण आहे असं मला वाटतं की ते एवढं प्रॉपर नाही. त्यामुळे कांद्याचे किमतीत चढउतार जाणवतात सर. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये टाकायचं कांद्याला? सर कांदा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये टाकला होता. आता याच्यात तो आहे की नाही त्याविषयी माहिती नाही सर. टोमॅटोला ऍड करायचं का? आपण करू शकतो का आपण असं? सर केलं होतं. म्हणजे हे दोन्ही कांदा आणि मागे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये टाकले होते सर. टोमॅटो पण?
टोमॅटो विषय नाही माहिती सर, एक्झॅक्ट कांदा टाकलेलं. बरं मॅडम. बर, तुम्ही काय सांगितलं तुमच्या गावाच्या इथून कुठली नदी वाहते? कुकडी नदी. कुकडी. कुठं उगम पावते ती? मॅडम कुकडी नदी जुन्नर तालुक्यात एवढ्या ठिकाणी उगम पावते. आणि तिची एकूण लांबी किती आहे? एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट तर माहिती नाही, 221 किलोमीटरचा आरामतीची लांबी आहे. कुठं जाऊन मिळते ती? ती या ठिकाणी घोड नदीला शिरूर या ठिकाणी जाऊन मिळते. बर, आणि गावाचं नाव शिरापूर. हो. असं काय शिऱ्याचा आणि शिरापूरचा काही संबंध आहे? त्याविषयी काही संबंध नाही, मी विचारलं पण असं काही कोणी सांगितलं असं काही नाही. हो, असं काही नाही. तुम्हाला शिरा आवडतो का? हो मॅडम. कसा बनवतात शिरा? पहिल्यांदा शिरा जो रवा आहे त्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये गरम करून घेतला जातो. त्यानंतर पाणी टाकून त्यात साखर वगैरे टाकून त्यानंतर त्यात रवा घालून शिरा बनवला जातो. बर, हा झाला आपला नेहमीचा शिरा. आणि जो सत्यनारायणचा प्रसाद म्हणून शिरा बनवतात, त्यात काय फरक असतो? घरचा शिरा सत्यनारायण जो शिरा बनवतात त्यात केळी वगैरे, म्हणजे एवढंच म्हणायला की केळी वगैरे टाकतात, त्याविषयी जास्त माहित नाही. बरं, ठीक आहे. तुम्ही सांगितलं की संसदेमध्ये 14% महिला आहेत, म्हणजे एकूण किती महिला खासदार आहेत सध्या? सध्या म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस 78 होत्या, पण आता मला वाटतं की मॅम 81 आहे. आणि राज्यसभेत किती महिला खासदार आहेत? माहित ते नाही. नाही. महाराष्ट्र विधानसभेत किती महिला आमदार आहेत? महाराष्ट्र विधानसभेत 24. नक्की. आणि विधान परिषदेमध्ये? सॉरी माहित करून दिलं. बर, तुम्ही सांगितलं की तुमचा पहिला प्रेफरन्स पदाचा डीवायएसपी आहे, आणि सगळ्यात शेवटचा कुठला आहे? लास्ट बघितला नाही का? आठवत नाही. बर, तुम्ही आतापर्यंत कधी डीवायएसपी ऑफिसला भेट दिली का? नाही मॅम, डीवायएसपी ऑफिस नाही भेट दिली. का बरं? मॅम म्हणजे आपल्याकडे कधी संपर्क नाही किंवा जाण्याची गरज पडली त्यांच्या ठिकाणी कधी. मी त्याविषयी म्हणजे एक उत्सुकता म्हणून किंवा एक कुतूहल म्हणून, किंवा तुम्ही ज्या पदाकरता ऍस्पायर करताय तिथे तुम्ही जाऊन बघितलं नाहीत का? मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो मॅम, पण डीवायएसपीच्या ऑफिसला कधी गेलो नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला काय कारणास्तव गेलं होतं? पोलीस स्टेशनला माझा एकदा मोबाईल हरवला होता, त्याविषयी मला तक्रार नोंदवायची, त्यासाठी गेलो होतो. बरं, मग त्या तक्रारीचं पुढं काय झालं? सापडलं का मोबाईल? पहिल्यांदा तर माझी तक्रारच नोंदवून नाही घेतली. बरं, त्यांनी सांगितलं की म्हणजे मोबाईल वगैरे व्यवस्थित जपून ठेवा, आणि तक्रार नोंदवून घेतल्यानंतर म्हणजे काय होत नाही जास्त काही. त्यानंतर मी तुमचा तर पोलिसांबद्दलचा अनुभव एकदम असं निगेटिव्ह आहे, तरी पण नाही, तुम्हाला डीवायएसपी व्हायचंय. माझे अनुभव 2 प्रकारचे आहेत. माझे पॉझिटिव्ह पण आहेत. एकदा म्हणजे एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर एकदा मी रात्री लेट लायब्ररीमध्ये जात होतो. त्यावेळेस मला जात असताना, मी पायी जात असताना पोलिसांनी मला थांबवलं की कुठे चाललाय वगैरे विचारलं. मी सांगितलं की मी माझ्या रूमवर चाललंय, तर त्यांनी मला त्यांच्या सोबत नेऊन ते सोडवलं. तर असं नाही की माझा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. एक निगेटिव्ह गोष्ट जी माझ्यासोबत घडली होती पोलीस स्टेशनमध्ये, ज्यासाठी मी गेलो होतो, ते मी मला एक्सपिरियन्स सांगितला. इन जनरल सेन्स मध्ये आपल्या इथं लोकांमध्ये पोलिसांविषयी भीतीचं वातावरण का असतं? म्हणजे पोलीस बघितलं की पहिल्या माणसाच्या मनात भीती येते, असं काय? मला वाटतं मॅडम जे पोलिसांचं अगोदरचं जे कर्तव्य राहिलं होतं लॉ अँड ऑर्डर रिलेटेड, त्यामुळे किंवा पोलिसाच्या नीतीचा आपण म्हणतो तेवढा संपर्क येत नाही. पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत, अशी सुरक्षेची सेफ फिलिंग नाही येत आपल्याला. आपल्याला सगळ्यात पहिली भीती वाटते. आपण रस्त्याने जरी चाललेलो असो, जर ट्रॅफिक पोलीस दिसले तरी पहिले आपण दचकतो की ट्रॅफिक पोलीस आहेत, अशी भावना असते आपली. हो मॅडम, ट्रस्ट डेफिसिट म्हणते पोलिसांनी जनतेमध्ये ट्रस्ट डेफिसिट आहे, आणि त्यासाठी आपण म्हणजे प्रयत्न करायला हवे पोलिसांनी वगैरे, किंवा केले जातात. पोलीस डिपार्टमेंट मध्ये करप्शन आहे असं वाटतं का तुम्हाला? वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येतात त्यानुसार आपल्याला पाहायला भेटतं की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काय प्रमाणात करप्शन आहे. ते कसं कमी करता येईल मग आपल्याला? मॅडम त्यासाठी विविध आहेत, म्हणजे जसं की आपल्या काही कायदे आहेत, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 88 आहे, त्याची योग्य अंमलबजावणी करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार कमी करायचं असेल तर जनतेमध्ये जागृती करणं. आपण प्रिव्हेन्शन म्हणू शकतो. म्हणजे पोलिसांनी जर एखादा पोलीस अधिकारी महालाचीची मागणी करत असेल तर त्याची माहिती एसीबीला देणं, अँटी करप्शन ब्युरोला देणं, की जेणेकरून त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल. आणि एक एक्झाम्पल सेट होईल की अशा प्रकारे जर आपण केलं तर कारवाई केली जाईल. त्यासोबतच विविध लोकांमध्ये विविध कायद्यांविषयी जागृती. तुम्हाला जर एखादा अधिकारी लाच मागत असेल तर अँटी करप्शन ब्युरोला कसा कॉन्टॅक्ट करायचा? मॅडम तो एक नंबर आहे, नंबर माझ्या लक्षात नाही. तो कुठे मिळवायचा नंबर? सर मॅडम गुगलवरती सर्च करून आपण मिळवू शकतो. बरं, तुमच्या शेतामध्ये जो कांदा आहे तो कुठला आहे, लाल का पांढरा? मॅडम 2 प्रकारचा कांदा आहे. कांदा एक खरीप असतो आणि एक रब्बी हंगामात. व्हरायटी कुठली, लाल कांद्याची आहे का पांढरी? नाही, आता लाल कांद्याची लागवड झाली खरीपामध्ये, आणि आता पुढच्या महिन्यामध्ये रब्बी कांद्याची, जो की उन्हाळी कांदा म्हणतो आपण, त्याची लागवड केली जाते. म्हणजे औषधी गुणधर्म कुठल्या कांद्याचे चांगले आहेत? औषधी गुणधर्म म्हणजे असं म्हटलं जातं की पांढरा कांदा जो की रायगडमध्ये विकला जातो, त्याचे ह्या कांद्यापेक्षा पण औषधी गुणधर्म जास्त आहेत. जास्त आहे. हो.
आणि तुम्ही सायन्सला होतात 12वीला. हो. त्याच्यानंतर मग तुम्ही BA कडे कसं काय वळालात? मॅडम मी 12वीला असतानाच डिसाईड केलं होतं की मला प्रशासनामध्ये घ्यायचं. त्यासाठी असं झालं की मी 12वीला असताना मला माहिती भेटलं की नक्की प्रशासन काय. आमच्या शाळेतील एक विद्यार्थी होती ज्यांचं की PSI म्हणून सिलेक्शन झालं होतं. त्याने क्षेत्राबद्दल मला त्याविषयी माहिती दिली आणि मला असं वाटलं की माझं जे व्यक्तिमत्व आहे त्यानुसार मी प्रशासनामध्ये चांगलं काम करू शकतो आणि त्यामुळे मी BA ऍडमिशन घेतलं आणि तेव्हापासूनच काही प्रमाणात मी तुमचा हिस्ट्री हा विषय होता. हो. इतिहासाचा अभ्यास का करायचा असतो, आपण का करतो? मॅडम मला असं वाटतं की इतिहासामध्ये ज्या 5 घटना घडल्यात त्याच्यापासून आपण काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो आणि त्यासोबत ज्या आपल्या चुका घडल्यात त्यापासून शिकून आपण त्या इम्प्रूव्ह करू शकतो जेणेकरून त्या पुन्हा घडणार नाही. असं म्हटलं जाते की पुनर् द पास्ट कंट्रोल द फ्युचर. मला वाटतं की आपण आधुनिक भारताची सुरुवात कधी झाली असं मानलं जातं? आधुनिक भारताची सुरुवात मला सॉरी मॅडम एक्झॅक्ट तर मला त्याविषयी माहित नाही. मला वाटतं की जेव्हा इंग्रज म्हणजे प्लासीच्या लढाईपासून तेव्हापासून आधुनिक भारताची सुरुवात झाली असं म्हटलं. काय झालं होतं प्लासीचं युद्ध? 1757. ठीक आहे. असं तुम्ही सांगितलं की तुमच्या प्रेफरन्स मध्ये DYSP हा पहिला प्रेफरन्स आहे. तुमच्यामध्ये असे कुठले गुण आहे की तुम्हाला वाटतं तुम्ही चांगले पोलीस अधिकारी होऊ शकता? सर मला वाटतं की माझा पहिला असणारा गुण म्हणजे माझी लिडरशिप क्वालिटी जो की पोलीस संस्थांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासोबत एक संवेदनशील व्यक्ती जो की पोलीस आपण म्हणतो की मॅडम ज्याप्रमाणे म्हटलं की ट्रस्ट डेफिसिट आहे. एक संवेदनशील व्यक्ती पोलीस प्रशासन नक्कीच चांगलं कार्य करू शकतो. त्यासोबतच असं मला वाटतं की म्हणजे मी सर्वांना सोबत घेऊन जातो हे माझी जे क्वालिटी त्या पोलीस प्रशासनाला नक्कीच फायदेशीर ठरते. सिनेमामध्ये जे पोलिसांचं चित्रण केलं जातं, हो ठीक आहे, लार्जर दॅन लाईफ वगैरे वगैरे वगैरे, तर त्याच्याने काही पोलिसांची प्रतिमा उजळण्यासाठी काही मदत होऊ शकते का? हो सर, नक्कीच होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी पिक्चर आहे की त्यामध्ये मूवीजमध्ये पोलिसांची प्रतिमा ही निगेटिव्ह दाखवली जाते बऱ्यापैकी, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. चांगली जर प्रतिमा दाखवली किंवा अशा अनेक अधिकारी ज्यांनी जे देखील चांगले काम करतात पोलीस प्रशासनामध्ये आणि त्यांचं जर जी कथा आहे ती आपण लोकांसमोर मांडली तर पोलिसांबद्दलचा जो एक दृष्टिकोन आहे किंवा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे तो चेंज व्हायला सर नक्कीच मदत होऊ शकते. ओके, छंद काय आहे तुमचे? सर मला क्रिकेट खेळायला पाहायला आवडतं. क्रिकेट खेळायला पाहायला आवडतं. कुठला क्रिकेटर फेवरेट क्रिकेटर आहे? सर MS धोनी. हो का? सर म्हणजे सर्वात महत्त्वाचे MS धोनीचं जे मी सांगते की लिडरशिप क्वालिटी. पण आता ते तर रिटायर झाले, मग आता? हो सर, म्हणजे ती माझी ऑल टाइम फेवरेट आहे. सध्याचं सीझनल फेवरेट कोण आहे मग? ऑल टाइम सर सध्या तर म्हणजे जे व्यवस्थित खेळतात किंवा विराट कोहली सध्या सर मला ते पाहायला आवडतं. ओके, एकंदरीतच भारताचा जो परफॉर्मन्स होता संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सर मला वाटतं की भारताचा जो परफॉर्मन्स होता वर्ल्ड कप मध्ये भारताने अगोदरच्या ज्या 10 मॅच झाल्या त्या सर्व मॅच जिंकल्या. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सर्व मॅचेस जिंकत येतो आणि फायनल मध्ये बऱ्याच वेळेला आपली हार होते. तर मग याच्यामागे काही कारण दिसतं? याला म्हणते की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. म्हणजे आपण जर बघितलं तर 2015, 2019 आणि 2023 भारत सेमीफायनल हारलाय. त्याची जर आपण कारण बघितले तर प्रत्येक वेळी पहिल्या 10 ओव्हरमध्ये आपल्या जवळपास 3 विकेट गेलात आणि त्याच्यामुळे जी मधली फळी आपली त्यांच्यावरती एक प्रेशर आला आणि ते त्यांच्यावरती प्रेशर आल्यामुळे तेवढा रन रेटने ते रन करू शकले नाही आणि हे एक मला वाटतं की महत्त्वाचं कारण आहे की आपण ती मॅच हारलो सर. ओके, नवी पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना हा जो सध्या काही गदारोळ चाललेला आहे नव्या पेन्शन योजनेसंदर्भातला, तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सर आता म्हणजे आजच बातमी आहे की त्याविषयी सरकारने एक समिती नेमली होती महाराष्ट्र शासनाने, जी की सुमोद कुमार समिती होती. त्यांचे रिपोर्ट सबमिट केले त्यांनी त्यामध्ये जी नवीन जुनी पेन्शन योजना होती ती लागू करण्यासंबंधीची कर्मचाऱ्यांची जी मागणी होती त्यामध्ये काही बदल करून ते एक शिफारस सरकारला त्यामध्ये दिलेली आहे सर. ओके, आजच्या पेपर मधल्या 2 मुख्य बातम्या सर. आज ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची मॅच आहे. दुसरी न्यूज म्हणजे उत्तर काशीमध्ये जे मजूर अडकले होते ते त्यांना काढण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याविषयी बातमी होती. आणि सर तिसरी बातमी हमास आणि इस्रायलमध्ये 4 दिवसासाठी सीज फायर झाले. ओके, भारताची जी भूमिका आहे या युद्धासंदर्भात, कधी भारत इस्रायल कधी पॅलेस्टाईन असं जे चालले आहे, तर मग त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? भारताची भूमिका कशी आहे? सर मला वाटतं की भारताची जी भूमिका आहे आपण दहशतवादाला नेहमीच विरोध केला. ज्यावेळेस हमासने इस्रायलवरती हमला केला त्यावेळेस आपण त्यांना विरोध केला की दहशतवादाला आपला नेहमीच विरोध राहिला असेल. त्याशिवाय भारताची जी पॉलिसी पॅलेस्टाईन बद्दल टू स्टेट पॉलिसी त्याला आपण सपोर्ट करतो आणि भारतात असं म्हणणं की पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांनी सोबत राहावं, 1-2 स्टेट असावं ही अशी की भारताची पॉलिसी. त्यानुसार सर आपलं फॉरेन पॉलिसी आपण त्यानुसार राहतो सर. बरं, तुम्ही तुमचा अनुभव सांगितला पोलिसांबद्दलचा की मोबाईल तुमचा चोरीला गेला आणि ते कंप्लेंट काही घेत नव्हते. तुम्ही DYSP पदावर असताना जर तुमच्याकडे अशा वारंवार दिवसातून मोबाईल चोरीच्या भरपूर घटना अशा घटना यायला लागल्यात आणि दुसरीकडे तुमच्यासाठी महत्त्वाचे बरेच विषय आहेत,
तुम्ही कशी ट्रीटमेंट द्याल बरं ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेत त्यांना? सर मला वाटतं की जे पहिले एक व्यक्ती तक्रार घेऊन आली त्या व्यक्तीला आपण व्यवस्थित ट्रीट करणं, त्याची समस्या समजून घेणं आपल्याकडे दुसरे महत्वाचं काम आहे. परंतु आपण त्याला सांगणं की हा ठीक आहे, आम्ही तक्रार घेऊन यायची, आम्ही चौकशी करू, जेणेकरून की त्या व्यक्तीला एक हे वाटेल की हा म्हणजे माझ्यासाठी इथे कोणीतरी आहे की माझ्यासाठी काम करते, जेणेकरून त्याची भावना नकारात्मक त्याविषयी बनणार नाही असं मला वाटतं सर. मग असं का होतं बरं? असं का अनुभव येतात बरं? जसा तुम्हाला हवा तसा, जसा तुम्ही विचार केला तसं ते करत नाहीत का? सर मला वाटतं की पोलिसांवरती जो कामाचा ताण आहे, आपण बघतो की ते खूप प्रमाणात कामाचं ताण आहे, त्यामुळे देखील सर त्यांची म्हणजे मानसिकता त्याविषयी होते की मला वाटतं की ते मेन रिझन असेल सर. बरं. सो तुम्हाला आता येत्या काळामध्ये जे आहे DYSP म्हणून काम करायचं आहे. लॉ अँड ऑर्डरच्या कुठल्या महत्वाच्या प्रश्नांवर तुम्ही काम कराल? 3 असे प्रश्न मला सांगा की जे लॉ अँड ऑर्डरशी संबंधित. सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता जे सांगितलं की जनतेमध्ये आणि पोलिसांमध्ये एक ट्रस्ट डिफिसिट आहे, ते कमी केलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तो एक वेगळा विषय झाला, कम्युनिकेशन गॅप बिल्ड करणं. कुठले क्राईम सध्या घडत आहे, तुम्ही कुठल्या क्राईम्सवर फोकस करा? सर सध्या मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर म्हणजे सायबर क्राईम हे मोठ्या प्रमाणात घडते. त्या दिवशीची एक न्यूज होती की डिफेक्ट हे देखील क्राईम पोलीस. सेक्सटॉर्शन काय असतं बरं? सर सेक्सटॉर्शन म्हणजे एक त्याला व्हिडिओ कॉल वगैरे करणं, त्यांचे फोटो बघितले जातात, स्क्रीनशॉट घेतले जातात आणि नंतर त्या व्यक्तीला धमकी दिली जाते की किंवा पैशाची मागणी दिली जाते, त्यावरनं जर तुम्ही दिलं नाही तर तुमची यानुसार बंधन केली जाईल. तुमचीच निवड का करायची बरं या पदासाठी? सर मला असं वाटतं की माझी जर निवड केली तर प्रशासनाला एक गॅरंटी जो कुठल्याही ठिकाणी काम करण्यासाठी तयार असेल आणि निवड केल्यानंतर म्हणजे प्रशासनाला एक चांगली प्रामाणिक व्यक्ती, संवेदनशील व्यक्ती भेटेल, त्यामुळे सर मला वाटतं की माझी निवड करावी. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.